नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आज आपण आपल्याला उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। गरम पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपडे आखडले जातात, म्हणून कपडे धुतल्यानंतर पुन्हा एकदा बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये हेअर कंडिशनर टाकून कपडे 10 ते 15 मिनिटं भिजत घालावे। कपडे पुन्हा सरळ होतात। किचन ओट्यावर जर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले असतील तर त्यावर थोडासा आल्याचा तुकडा घासा, डाग निघून जातात। दररोज दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने जेवणाचं पचन लवकर होतं, तसेच ताक प्यायल्याने आरोग्य देखील चांगलं राहतं। पोळीचा चुरमा बनवताना पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं पाणी लावून 10 मिनिटं झाकून ठेवा। चुरमा छान अगदी पोह्यासारखा होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो। राजगिरा, नागली किंवा मोहरीमधील खडे निवडण्यासाठी त्यामध्ये चुंबक फिरवावं, म्हणजेच खडे चुंबकाला चिकटतात आणि साफ करणे सोपे जाते। खोबरं खावणं हे सर्वात किचकट काम वाटतं, त्यामुळे नारळ फोडल्यानंतर लगेच संपूर्ण नारळ खोवून नारळाचा चव उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवा, त्यामुळे स्वयंपाक करताना आयत्या वेळी वापरता येतो। दररोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने दातामध्ये अडकलेले अन्नकण सहज निघून जातात, तसेच दातांचं आरोग्य देखील चांगलं राहतं। गुळाची ढेपमधून गुळ किसताना काटेरी चमच्याच्या साह्याने गुळ काढल्यास कमी वेळात जास्तीचा गुळ काढला जातो। परफेक्ट व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी कोबी किसून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक वाटून घाला, मंचुरियन खूप छान होते। बासुंदीमध्ये कस्टर्ड पावडर घातल्याने देखील बासुंदी लवकर दाटसर होते आणि चवीला अप्रतिम लागते। मक्याचे पॉपकॉर्न बनवताना पॉपकॉर्न छान व्हावेत म्हणून मक्याचे दाणे पूर्णतः सुकलेले किंवा कुरडे असले पाहिजे। पराठ्यांमध्ये कसुरी मेथी आणि थोडे तीळ जाडसर वाटून घातल्यास पराठे अधिक चविष्ट होतात। बटाटे किंवा रताळू वाफवताना डायरेक्ट पाण्यामध्ये न वाफवता चाळणीमध्ये किंवा कुकरमध्ये तळाशी पाणी घालून डब्बा ठेवून डब्यामध्ये पाणी न घालता वाफवावेत, म्हणजेच रताळू बटाट्यांना चव छान येते, तसेच त्याच्यामध्ये पाणी देखील जात नाही। लोखंडाची भांडी स्वयंपाकात वापरत असाल तर शक्यतो पातळ भाज्या बनवण्यासाठी लोखंडाची कढई वापरू नये, कारण त्यामुळे भाजीचा रंग काळपट येऊ शकतो। म्हणून लोखंडाची भांडी पोळी, भाकरी किंवा सुक्या भाज्या तसेच तडका देण्यासाठी वापरली पाहिजे। सुटसुटीत बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो जुना बासमती तांदूळ वापरावा आणि तोही अख्खा असावा, तुकडे नसावेत, म्हणजे बिर्याणी मोकळी होते। पिठलं बनवताना शक्यतो तव्यात बनवल्यास पिठल्याला एक वेगळीच चव येते, तसेच पिठले सहसा पातळ बनवावे, जास्त घट्ट बनवू नये, त्यामुळे ते खायला तितके चविष्ट लागत नाही। बिर्याणी बनवताना त्यामध्ये खडे मसाले वापरू नये, कारण खडे मसाले दाताखाली आल्यावर त्याची एक वेगळी चव लागते आणि काही जणांना ते आवडत नाही, म्हणून खडे मसाले बारीक पावडर करून वापरावे। पिठले बनवताना जास्त वेळ शिजू द्यावे, म्हणजे पिठल्याचा एक खमंग वास येतो आणि खायला देखील खूप छान लागते। कुठलीही नवीन डिश बनवताना एकदा व्हिडिओ नक्की पाहावे, म्हणजे आपली डिश परफेक्ट होते आणि आपल्याला एक अचूक अंदाजही येतो। शेवयांची खीर चविष्ट होण्यासाठी जेव्हा खीर शिजत येते तेव्हा त्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर नॉर्मल टेम्परेचरच्या दुधात घोळून तो गूळ शेवयाच्या खिरीमध्ये घातल्यास शेवयाच्या खिरीला एक वेगळीच चव येते। हरभऱ्याची डाळ दळताना थोडीशी भाजून दळावी, म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ बाधत नाही आणि पचायला देखील हलका होतो। पायात चप्पल घालून कधीही जेवण बनवू नका। थंडीचा त्रास असेल तर चप्पलऐवजी सॉक्स घातले तरी देखील चालतात। साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यामध्ये चिमूटभर साखर घातल्यास साबुदाण्याच्या खिचडीची चव परफेक्ट येते। आजकाल सगळेजण जास्त पाणी प्यायचं असं सांगतात, पण जास्त पाणी आरोग्यासाठी हानिकारक असतं, म्हणून जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्यावं आणि जेव्हा तहान लागली असेल तेव्हाच पाणी प्यावं। वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे न बनवता त्यामध्ये थोडी मुगाची डाळ आणि थोडी मसुराची डाळ टाकावी, यामुळे वरणाला छान चव येते। बाजारात मिळणाऱ्या पॅकेटबंद आलं लसूण पेस्ट किंवा टोमॅटो केचप असे पदार्थ वारंवार वापरू नये किंवा मुलांना खायला देऊ नये। त्याऐवजी घरीच फ्रेश प्युरी
पेस्ट टोमॅटो केचप बनवावा, हे आरोग्यासाठी चांगले असते। नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता, त्यामुळे देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते। वरणफळ बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये, कारण वरणामध्ये टाकल्यास त्याचं पाणी होऊन जातं आणि चकोल्या व्यवस्थित दिसत नाही, त्याचा गोळाही होऊ शकतो। काही वेळा पांढरे कपडे आणि कलरचे कपडे एकत्र भिजवले जातात व कलरच्या कपड्यांचे डाग पांढऱ्या कपड्यांवर पडतात। ते डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी अंघोळीचा साबण लावावा। 2 ते 3 वेळा कपडे धुतल्यानंतर कलर निघून जातो। साबुदाणे भिजवताना पसरट भांड्यामध्ये भिजवा, म्हणजे साबुदाणे एकसारखे भिजले जातात। दूध किंवा कोणताही पदार्थ झटपट थंड करायचा असेल तर मोठ्या पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पदार्थाचे भांडे ठेवा, म्हणजे पदार्थ लवकर थंड होतो। घरामध्ये लहान मुलं असतील तर मॉर्टिन लावू नये। मच्छर डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचाच उपयोग करा। कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडंसं पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे, यामुळे काचेच्या वस्तू चमकतात। जर भाजी बनवताना करपून गेली असेल तर 2 चमचे दही चांगलं फेटून टाकल्यास दही भाजीमध्ये फाटत नाही, तसेच भाजीच्या जळल्याचा वास देखील येत नाही। कधीकधी घरात जास्तीचे खोबरे आणले ते साठवण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत किंवा किसून घ्यावे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे, नाहीतर खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हामध्ये वाळवाव्यात, म्हणजे खोबरे खवट होत नाही। इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाकावी, म्हणजे भांडे खराब होत नाही। मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारातून आणल्यावर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, खूप दिवस तसेच राहतात। शेंगदाणे खराब न होता जास्त दिवस टिकून राहावेत, म्हणून शेंगदाणे बाजारातून आणल्यावर उन्हात वाळवून त्यानंतर शेंगदाणे भाजून साठवावे, म्हणजे शेंगदाण्यामध्ये अळी जाळी पडत नाही। उडदाच्या पापडांना जाळी लागू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे, पापड वर्षभर तसेच राहतात। चिंच वर्षभर खराब न होता टिकवण्यासाठी चिंच स्वच्छ साफ करून त्याची साल, शिरा, बिया काढून कडक उन्हामध्ये 2 ते 3 वेळा छान वाळवून थोडंसं मीठ लावून हवाबंद डब्यामध्ये जिथे मॉइश्चर नसेल अशा ठिकाणी ठेवावी। मध्ये मध्ये थोडंसं पाहत राहावं आणि उन्हाळ्यात वाळवत राहावं, यामुळे चिंच वर्षभर तशीच राहते। ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।